नमस्कार सहकारी मित्रांनो, एनस्टेप म्हणजेच नॅशनल सर्व्हिस अँड ट्रॅकिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रोसेस याबाबतचे कामकाज आपण आता सुरू केलेले आहे। त्याबाबतचे विविध व्हिडिओ आपण पाहिलेच आहेत। त्यापैकी आता आपल्याला वेगवेगळ्या बेलीफना वेगवेगळा एरिया कसा असाइन करायचा हे पाहायचं आहे। त्याआधी पहिल्यांदा आपण हे पाहू की एरिया एनस्टेपमध्ये ॲड कसा करायचा। एरिया ॲड करण्यासाठी हा जो डॅशबोर्ड आपल्याला दिसतोय हा डिस्ट्रिक्ट ॲडमिनचा डॅशबोर्ड आहे। प्रोसेस मास्टरमध्ये आपण क्लिक केल्यानंतर एरिया मास्टर नावाचा आपल्याला ऑप्शन मिळतो। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक विंडो मिळते। आता एरिया ID जो आहे तो 12 आहे का, तर ऑलरेडी आपण इथं 11 एरिया फीड केलेले आहेत, त्यामुळे इथं ऑटोमॅटिक 12वा एरिया ID आलेला आहे। आता एरिया कोणता आहे तर हा कोल्हापूर सिटीचा एरिया आहे। ई वॉर्ड मध्ये 2 पार्ट केले आहेत, ई वॉर्ड 1 आणि ई वॉर्ड 2। त्यासाठी आपण E-1 वॉर्ड आणि E-2 केलेला आहे। त्यानंतर A-B-C-D आणि ग्रामीणमधले कसबा बावडा, सांगरूळ, बीड, गगनबावडा, इस्पुर्ली असे टोटल 11 भाग यामध्ये आपण फीड केलेले आहेत। आता आपल्याला 12वा भाग जो आहे तो फीड करायचा आहे। या इथं फक्त आपल्याला तो भाग इथं टाईप करायचा आहे। टाईप केल्यानंतर तो भाग आपल्याला फक्त या इथं सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे ऑटोमॅटिक आपले 12 भाग इथं फीड झालेले आहेत। हे फीड एकदा तुम्ही भाग केल्यानंतर परत आपल्याला भाग फीड करायची गरज नाही। एखादा भाग फीड करताना आपल्याला चुकला असेल तर या इथं एडिट ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जाऊन तो तुम्ही एडिट करू शकताय। किंवा एखादा भाग आपल्याला डिलीट करायचा आहे, समजा उद्या काही चेंजेस झाले भागामध्ये आणि तो भाग जो आहे तो डिलीट करून आपल्याला नवीन 2 भाग करायचे असतील त्या भागाचे, तर तुम्ही डायरेक्ट डिलीट ऑप्शनला जाऊ शकताय। त्यावेळी ते तुम्हाला अशा पद्धतीने विचारेल डिलीट करायचं आहे का नाही। अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस मास्टरमधील एरिया मास्टर या मेनूचं काय महत्त्व आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। आपल्याला प्रत्येकाला काय करायचं आहे तर आपल्या डिस्ट्रिक्ट ॲडमिनच्या ID मध्ये जाऊन आपल्याला जेवढे काही एरिया आहेत तुमच्या जिल्ह्यामधले वेगवेगळ्या तालुक्याचे आणि वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंटवरचे सगळे एरिया जे आहेत ते या इथं आधी भरून घ्यायचे आहेत। त्यामध्ये तालुक्याचा वेगळा एरिया भरायची गरज नाही आहे। एकदाच तुम्ही एरिया भरून घेतला की त्या ASना सगळे एरिया दिसणार आहेत पूर्ण जिल्ह्यातले। त्या ASनी फक्त आपल्या जो सिलेक्टेड बेलीफ आहे त्या बेलीफ समोर तो एरिया त्याचा भाग त्याला टॅग करून द्यायचा आहे। तो कसा टॅग करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। सध्या आपण एरिया मास्टर कसा यूज करायचा हे पाहिलेलं आहे। धन्यवाद।